विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 4थीच्या परिसराभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील 12वा पाठ छोटे आजार घरगुती उपचार पाहणार आहोत. या पाठाच्या सुरुवातीलाच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 2 चित्र दिलेले आहेत पहा. पहिलं जे चित्र आहे ते सांगा पाहू या शीर्षकाखाली दिलेलं आहे आणि ती चित्र तुम्हाला नीट पाहायला सांगितलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा आहे छोटासा आणि त्या मुलाच्या हाताला प्लास्टर घातलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे, या मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल? प्लास्टर घालण्याचं काम घरी करता आले असते का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो की या मुलाच्या हाताला प्लास्टर घातलेला आहे. तर का घातलेला आहे याचं कारण असं असू शकेल की हा मुलगा खेळत असताना त्याच्या हाताच्या हाडाला काही दुखापत झालेली असणार आहे. त्याला हात मोडणे असं देखील म्हणतात. तर तशा संदर्भाची दुखापत त्याच्या हाताला झालेली असू शकते. त्यामुळं त्या मुलाच्या हाताच्या हाडामध्ये आलेली जे काही बाक आहे किंवा जो हाडाला तडा गेलेला आहे तो बरा व्हावा आणि ती जखम भरून यावी याकरता प्लास्टर घातलेला असेल. प्लास्टर घालण्याचं काम घरी करता आले असते का? तर निश्चितपणे त्याचं उत्तर नाही असं आहे. प्लास्टर घालण्याचं काम हे घरी करता आले नसते. दुसऱ्या चित्रामध्ये एक छोटी मुलगी आहे आणि या मुलीला डॉक्टरांकडे कशासाठी आणलं असेल असा प्रश्न देखील आपल्याला विचारलेला आहे. बारकाईने जर चित्र पाहिलं तर त्या चित्रामध्ये ती मुलगी डॉक्टरांच्या समोर स्टूलावरती बसलेली आहे आणि तिचा जो गाल आहे तो गाल लाल झालेला आपल्याला दिसून येतो किंवा गाल फुगलेला आहे अशा संदर्भाने आपल्याला पाहता येईल. तर त्या उपचारासाठी डॉक्टरांकडे त्या मुलीला आणलेला आहे. आता पाठाच्या सुरुवातीला आपण एक मुद्दा पाहूया, तो म्हणजे आजारपण. आजारपण म्हणजे काय? तर आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. आपली प्रकृती आपली तब्येत चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. आपण रात्री व्यवस्थित झोपतो. आपली पचनाची काही तक्रार नसते. मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ताजेतवानं वाटतं. छोटी छोटी कामे केली तरी थकवा वाटत नाही. पण ज्यावेळी या क्रिया घडत नाहीत त्यावेळी आपण आजारी आहे असं सामान्यपणे म्हटलं जातं. म्हणजे बघा, आपली तब्येत चांगली नसते म्हणजे काय नेमकं? तर आपल्याला वेळच्या वेळी भूक लागत नाही, आपल्याला रात्री झोप लागत नाही, आपले जे काही आपण अन्न खातो ते व्यवस्थित पचत नाही किंवा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे ताजेतवानं न वाटता आळस आल्यासारखं वाटणं किंवा झोपेतून उठू न वाटणं हे देखील तब्येत बिघडल्याचं किंवा आजारी असल्याचं लक्षण मानलं जातं. मग आपण काही कारणानं कधीतरी आपण आजारी पडत असतो. एक उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे बघा. सखू नावाच्या एका मुलीचं हे उदाहरण आहे. सखूचा घसा खूप दुखत होता. त्यात तिनं थंडगार आईस्क्रीम खाल्लं. दुसऱ्या दिवशी तिला गिळताना त्रास होऊ लागला. आईनं 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. तिसऱ्या दिवशी सखूचा घसा पुन्हा खडखडीत बरा झाला. सखूचा हा आजार छोटा होता, लवकर बरा झाला. बघा, या प्रसंगामध्ये काय आहे, सखूचा घसा दुखत असताना देखील तिने आईस्क्रीम खाल्लेला आहे आणि हे आईस्क्रीम थंडगार होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालेलं की तिला घास गिळत असताना काही खात असताना घसा दुखायला सुरुवात झाली. मग आईनं काय केलं तर सकाळी 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या करायला दिल्या. तिसऱ्या दिवशी मात्र सखूचा घसा पुन्हा आहे असा खडखडीत बरा झालेला आहे. आणि मग हा आजार जो आहे तो सखूचा कसा आहे, छोटा आहे, तो 3 दिवसात बरा झाला. परंतु दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते सखूच्या बहिणीचं आहे. सखूची ताई 15 दिवसांनी आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर तिला ताप यायला लागला. तिचे डोळे पिवळसर दिसत होते. तिला अन्न अगदी नकोसं झालं होतं. आईनं तिला लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की ताईला कावीळ झालेली आहे. एवढंच नव्हे तर
डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचे पथ्य सांगितले. आईनं ज्यावेळी डॉक्टरांकडे ताईला नेलं होतं, त्यावेळी आपण एक दोन्ही उदाहरणाचा बारकाईने विचार करूया की पहिल्या आजारामध्ये सखूला आईनं डॉक्टरांकडे नेलेलं नाही. सखूचा आजार हा घरच्या घरी बरा झालेला आहे, परंतु तिच्या ताईचा आजार मात्र आईनं लक्षणं बघितली की ताबडतोब तिला दवाखान्यात नेलेला आहे. आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला काय सांगितलं की तिच्या ताईला कावीळ झालेली आहे आणि किती आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे? 3 आठवडे. सखूचा आजार मात्र 3 दिवसात बरा झाला आणि ताईला मात्र किती दिवसांची विश्रांती सांगितलेली आहे? तर 3 आठवड्यांची विश्रांती सांगितली. 3 आठवडे म्हणजे किती कालावधी? साधारणतः 21 दिवस एवढी विश्रांती घ्यायला सांगितलेली. म्हणजे सखूचा आजार छोटा आहे. सखूच्या ताईचा आजार म्हणजे सखूच्या ताईला कावीळ झालेली आहे, तो आजार मात्र कसा आहे? मोठा आहे. आणि त्यामुळंच सखूच्या आईनं तिच्या ताईला डॉक्टरांकडे नेलेला आहे आणि डॉक्टरांकडून पूर्ण उपचार करून घरी आणल्यानंतर देखील तिला 21 दिवस किंवा 3 आठवडे विश्रांती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी तिला तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमीत कमी खायला सांगितलेला आहे. त्यानंतर पुढं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतामध्ये काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही. पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक धावून आले. तारा म्हणत होती श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळात मिळते, ते श्रीपतीला द्यायला हवे. ताराच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीत घातले. तातडीने गावातल्या देवळात आणले. गावच्या मांत्रिकाला बोलावले. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपावले. मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. तुम्हाला काय वाटते? सापाचे विष मंत्राने उतरते का? आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले, ते चूक आहे की बरोबर? तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळात? हे 3 प्रश्न आपल्याला विचारले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि श्रीपतीला नंतर बरं वाटलं, पण मंत्राने विष उतरले म्हणून बरं वाटले असेल का? का साप बिनविषारीच होता आणि त्याचे श्रेय मांत्रिकाला मिळाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणावर आपण आता थोडीशी चर्चा करूया. बघा, श्रीपती आणि त्याची बहीण आहे तारा, ती शेतामध्ये काम करत होते दोघे जण. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. त्यावेळी खरं तर श्रीपतीला दवाखान्यात न्यायला हवं असं त्याच्या बहिणीलाही वाटत होतं, परंतु लोकांनी त्याला मांत्रिकाकडे नेलं. सर्वात महत्वाची आणि मोठी चूक जी श्रीपतीच्या आयुष्यावर जीवावर बेतली असती, ती चूक झाली, ते म्हणजे मांत्रिकाकडे नेलं. खरं म्हणजे मांत्रिक हा सापाचं विष कमी करू शकत नाही किंवा त्याची तीव्रता कमी करू शकत नाही. सापाचे विष हे मंत्राने कधीही उतरत नाही. आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणलं, ही फार मोठी चूक आहे. आणि जर आपण असतो तर आपण काय करायला हवं? आपण श्रीपतीला सरकारी इस्पितळातच न्यायला हवं. इस्पितळ या शब्दाचा अर्थ आहे दवाखाना. श्रीपतीला आपण दवाखान्यातच न्यायला हवं. का बरं दवाखान्यात न्यायला हवं? तर अशा वेळी सापाच्या वरती जे उपचार म्हणून वापरलं जाणारं औषध आहे किंवा इंजेक्शन आहे, ते दवाखान्यातच मिळू शकतं. आणि जर साप बिनविषारी असेल तर मात्र जीवाला कोणताही धोका होत नाही. मात्र साप चावला असेल तर कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही. काय करावं लागेल? तर आपल्याला जे काही पुढचे निर्णय असतील ते डॉक्टरांकडं वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला आपली तब्येत सुधारावी लागेल. किंवा जर आपण मांत्रिकाकडे गेलो तर मात्र मग आपल्या जीवाला कदाचित धोका होऊ शकतो. हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया, घरगुती उपचार.
घरगुती उपचार कधी करावेत? तर घरगुती उपचार ज्यावेळी आजार चटकन बरे होणारे असतील आणि जास्त वाढण्याची शक्यता नसेल तर आराम पडावा म्हणून केले जातात. सखूच्या आईनं आपण मागे पाहिलं की तिला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला दिल्या होत्या, गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या आणि तिचा दुखणारा घसा जो आहे तो 2 दिवसात बरा केला. त्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आजारी पडल्यानंतर आपले आजी, आजोबा, आई, वडील हे कुणीतरी काय घरगुती उपचार सुचवतात. सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात. ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्यामुळे सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवण्याचा आग्रह करू नये. फार तर लिंबाचे थंडगार सरबत द्यावे. दुसऱ्या दिवशी दहीभात खायला द्यावे. कुणाला कापले असेल, खरचटले असेल किंवा छोटीशी जखम झाली असेल तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र कधीही करू नये. घरगुती उपचाराला मर्यादा असतात हे पक्के लक्षात ठेवावे. 2 दिवसात बरे वाटले नाही आणि आजार बळावला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी आजारी पडतो त्यावेळी चटकन आपल्या आई किंवा वडिलांना सांगितलं पाहिजे की मला असं असं होतंय, मला ताप आलाय, माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय. आपल्याला जो काही त्रास होतोय तो पटकन आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय आजार झालाय ते साधारणपणे त्याचा अंदाज लावू शकतील आणि मग तो घरी बरा होणार असेल तर आपल्याला आराम पडण्यासाठी काही घरगुती उपचार करता येतोय का ते पाहतील. आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर आजार बळावू शकतो, त्याचा जास्तीत जास्त त्रास तुम्हाला होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला असा आहे की पोटात घ्यायचं कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही. जे औषध म्हणजे एखाद्या बाटलीमध्ये सिरप दिलेला असतो, तो सिरप आपण थोडासा ताप आला, बाटली आणतो, तो औषध फोडतो, टोपणामध्ये ते औषध घेतो आणि पिऊन टाकतो. असं कधीही स्वतःहून करायचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घ्यायची नसतात, कारण त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो, त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं पोटात घ्यायचं कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही. इथं 2 चित्र दाखवलेले आहेत बघा. आई आहे, ती मुलीच्या गुडघ्याला जखम झालेली आहे, तिथं ती ड्रेसिंग करताना आपण पाहतोय. त्याच प्रमाणे आजोबांची छाती शेकताना त्यांची जी नात आहे ती त्यांची सेवा करते आहे, ते देखील चित्र आपण इथं बघू शकतो. समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. समाजात आरोग्याची जी काळजी आहे ती घेणारे लोक आजारांना उपचार देणाऱ्यांच्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. मोठमोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळं असतात, पण बहुतेक शहरामध्ये आणि ग्रामीण भागातही शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये असतात. आजारी व्यक्तींना तिथं सवलतीच्या दरात उपचार मिळतात. मोठमोठ्या शहरात नगरपालिका देखील वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलो हे आता आपण पाहूया. काही आजार लवकर बरे होतात, काही आजार झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. घरातील अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. सर्दीमध्ये गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात, उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, मंत्रतंत्र, अंगारे धुपारे, गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात. मंत्रतंत्र, अंगारे धुपारे, गंडे दोरे यांनी कोणताही आजार बरा होत नाही. एखाद्या वेळी त्यामध्ये आपला जीव जाण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा दवाखान्यात जावं हे सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी आहे. तर स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, काय करावं बरं? मुंबईच्या एका शाळेत हेलन 4थीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली.
तिची शुद्ध हरपली, पायाला जबरदस्त दुखापत झाली. अशा वेळी काय केलं पाहिजे? तर अशा वेळी हेलनला ताबडतोब दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे आणि दवाखान्यात नेत असताना तिची शुद्ध हरपलेली आहे, तर तिच्या तोंडावरती थंड पाण्याचा थोडासा शिडकावा करून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच नव्हे तर तिला पाठीवरती आडवं झोपवून पाय तिचा सरळ अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेत ती पाय आहे त्याच अवस्थेमध्ये सरळ करून पायाला आधारफळी लावून तिला दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे आणि तिथून पुढं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर औषधोपचार केले पाहिजेत. जरा डोके चालवा. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? अडुळशाच्या पानांचा अर्क हा आपल्याला खोकल्यावरती उपयोगी पडतो. सर्दीची लक्षणं कोणती? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच सर्दीचा त्रास होत असतो आणि मग या सर्दीमध्ये तुमचं शरीर आहे ते शरीरामध्ये थकवा जाणवतो. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्दी झाल्यानंतर श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. अशी अनेक लक्षणं आपल्याला सर्दीची जाणवतात. बाम कशासाठी वापरला जातो? तर ज्यावेळी सर्दी होते किंवा अंगदुखी असेल, डोकेदुखी असेल, सांधे दुखत असतील तर त्यावेळी वेदनाशामक म्हणून बाम वापरला जातो. ताप उतरल्याची खूण कोणती? तर ताप उतरल्यानंतर भरपूर घाम येत असतो, ही ताप उतरल्याची खूण आहे. त्याचप्रमाणे एक कोष्टक आहे, ते कोष्टक पूर्ण करा. पुढे काही आजारांची नावे दिली आहेत. सर्दी, चिकुनगुनिया, हिवताप, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, विषम ज्वर, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे. आता यामध्ये हे जे आजारांची यादी दिली आहे त्यामध्ये लवकर बरे होणारे आजार कोणते आणि लवकर बरे न होणारे आजार कोणते? तर याच्यामध्ये तुम्ही यादीत बघितलं तर लवकर बरे होणारे आजार कोणते आहेत? तर सर्दी आहे, त्याचप्रमाणे खेळताना पडून खरचटणे, यासारखे जे आजार आहेत ते लवकर बरे होणार आहेत. परंतु लवकर बरे न होणारे आजार कोणते? तर यामध्ये चिकुनगुनिया आहे, हिवताप आहे, विषम ज्वर आहे. हे आजार जे आहेत ते लवकर बरे न होणारे आजार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया. सखूचा घसा का दुखू लागला? तर सखूनं थंडगार आईस्क्रीम खाल्लेलं होतं, त्यामुळं सखूचा घसा दुखू लागलेला आहे. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? कावीळ झाल्यामुळे ताईला 3 आठवडे डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे. सर्दीवर घरगुती उपचार कोणता? तर सर्दीवर गरम पाण्याचा वाफारा घेणे हा एक घरगुती उपचार आपल्याला सांगितलेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची जी औषधं आहेत ते घेऊ नयेत, डॉक्टरांना विचारूनच ती घ्यावीत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गाळलेले शब्द भरा. सखूच्या ताईचे डोळे कसे दिसत होते? तर रिकाम्या जागी पिवळे असा शब्द येईल. काय चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला? तर त्याचं उत्तर आहे, साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरलेला आहे. त्यानंतर धुतलेली जखम काय करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावं? तर धुतलेली जखम स्वच्छ करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावं. तुम्हाला एक उपक्रम देखील विद्यार्थी मित्रांनो सांगितलेला आहे. परिसरातील दवाखान्याला भेट द्या, तिथल्या डॉक्टरांची मुलाखत घ्या आणि प्रथमोपचारासंबंधी माहिती मिळवा. तर प्रथमोपचार म्हणजे काय? तर दवाखान्यात जायच्या आधी रुग्णाला बरे वाटावे यासाठी केलेले प्राथमिक उपचार याला प्रथमोपचार असं म्हणतात. आणि प्रथमोपचाराची माहिती तुम्ही परिसरातल्या दवाखान्याला भेट दिल्यानंतर तिथे जे डॉक्टर असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं घरगुती उपचार, छोटे आजार आणि घरगुती उपचार हा पाठ इथं पाहिलेला आहे. या पाठावरचा स्वाध्याय देखील आपण पाहिलेला आहे.
तुम्हाला जर काही या पाठाच्या संदर्भानं काही बाबी समजल्या नसतील तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि ज्यावेळी पाहण्याचा सराव कराल त्यावेळी तो पाठ तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल आणि या पुढील अध्ययनासाठी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण इथं थांबूया.